नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. आज समाजामध्ये सर्वात चिंताजनक विषय म्हणजे व्यसन आहे. या व्यसनाधीनतेने युवा पिढी बर्बाद होत आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य अंधकारमय बनत चालले असून समाज व्यसनमुक्त झाल्यास ही राष्ट्राची संपत्ती बनू शकते, असे मत वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी व्यक्त केले. ते वाठार इथं आयोजित जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमात बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान संचालित माऊली निवासी व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्राच्या वतीने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने वाठार एसटी स्टँड पासून माऊली व्यसनमुक्ती केंद्र कार्यालयापर्यंत युवकांची भव्य व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यालयासमोर व्यसनास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची होळी करण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे म्हणाले, सध्या व्यसनाचे अनेक प्रकार समोर येत असून यामध्ये तरुण मुले, मुली, लहान मुले, मुली बळी पडत आहेत. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे सक्षम नागरिक आहेत. पण ही पिढीच जर व्यसनाधीन होत असेल तर देश कमकुवत होईल. त्यासाठी आपण सर्वांनी स्वतःपासूनच व्यसनांना पायबंद घालून व्यसनमुक्तीचा संकल्प केला पाहिजे. यावेळी समर्थ आरोग्य फाउंडेशनचे संचालक असलम शेख, विवेकानंद अकॅडमीचे नवनाथ पारगावकर, माऊली व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. याप्रसंगी शुभांगी माळी, उज्ज्वला चौगुले, जयसिंग जाधव, संजय पाटील, हर्षद कांबळे, चंद्रकांत दंडवते यांच्यासह अकॅडमीचे विद्यार्थी, व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण उपस्थित होते.